महत्वाची बातमी आहे। आखाती युद्धामुळे आता गणेशोत्सवावर महागाईचं सावट निर्माण झालंय। इंधनाचे भाव वाढल्यानं वाहतूक खर्च 1.5 पटीनं वाढलाय। त्यामुळे गणेश मूर्तींच्या दरात अवघ्या 30 ते 35% भाव वाढ झाली आहे। शाडू मातीच्या मूर्ती घेण्याकडे यंदा नागरिकांचा कल आहे। मूर्तिकार सुधाकर दशपुत्रे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। गणेश उत्सव हा काही दिवसांहून येऊन ठेपला असून अबालवृद्ध बाल यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण असतं। गणेश उत्सव हा सर्वांचा आवडीचा उत्सव असतो। मात्र यंदा गणेश उत्सवावर महागाईचं सावट आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही गोष्टींचे भाव वाढलेले आहे। कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत या ठिकाणी दशपुत्रे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार? गणेश उत्सव हा सर्वांचा लाडकीचा आवडता उत्सव असतो। बाल असतील, त्याचप्रमाणे अबाल वृद्ध असतील, या सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण असतं। मात्र यंदाचा गणेश उत्सवावर कुठेतरी महागाईचं सावट आहे। युद्धजन्य परिस्थितीचा थेट गणेश उत्सवावर या ठिकाणी कुठेतरी परिणाम होताना दिसून येत आहे। कच्च्या मालाचे देखील भाव वाढले, काय सांगाल? पेट्रोल डिझेलचे भाव सगळ्यांना वाढलेले आहेतच, हे सगळ्यांना कल्पना आहे। त्याचा परिणाम आमच्या मातीवर, आमच्या रंगावर, आमच्या गणपतीचे येणाऱ्या कच्च्या मालावर सुद्धा झालेला आहे। कारण की येणारा पेंडहून येणारा सगळा आमचा जो कच्चा माल आहे, माती असेल, रंग असेल, त्याच्यानंतर सोनेरशाही असेल, ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 पटीने ट्रान्सपोर्टमध्ये वाव वाढतात। मातीमध्ये जरी भाव वाढ झालेली नसली तरी सुद्धा रंगांमध्ये आणि येणारा कच्च्या मालाचा ट्रान्सपोर्ट हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। म्हणजे साधारणपणे जर आपण मागच्या वर्षी 28,000 रुपये ट्रक देत असू तर तो आता 37,500 रुपये ट्रक गेलेला आहे। ह्याच्याप्रमाणे तुम्ही बघा की महागाई किती वाढलेली आहे आणि अनुषंगाने त्याच्या रंगावर परिणाम झाला, आमच्या कामावर परिणाम झाला। जी आम्ही मागच्या वर्षी मूर्ती जी 551ला विकायचो ती आम्हाला 700 रुपयापर्यंत विकावी लागते। साधारणपणे 40 ते 45% महागाईचा दर वाढलेला आपल्याला या वर्षी दिसेल। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।